खासदार सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं, तसंच कुटुंबामधील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याची केली मागणी। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीही म्हटलेलं नाही। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। विरोधकांनीच 2100 रुपयांवरती जोर लावलाय। लाडक्या बहिणींना 1500 रुपये सुद्धा पुरेसे, त्या खुश आहेत, झिरवाळ यांचं विधान। एल्फिस्टन पुलाच्या संदर्भात उद्या प्रकल्प बाधितांची MMRDA, म्हाडा आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीमध्ये तोडगा निघाला तरच पूल वाहतुकीसाठी बंद राहील। भंडाऱ्याच्या खमारी गावामध्ये वाळू माफियांची नायब तहसीलदार आणि पोलिसांना धक्काबुक्की। वाळू रस्त्यावरती टाकून ट्रॅक्टर चालक फरार। मोहाडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। नांदेडच्या हनुमान पेठ भागामध्ये अतिक्रमणावरती कारवाई करत असताना महानगरपालिका कर्मचारी आणि महिलेचा वाद। कोणतीही पूर्वकल्पना न देता मनपा अतिक्रमण तोडत असल्याचा महिलेचा आरोप। घटना व्हिडिओमध्ये व्हायरल। तुळजापूरच्या माळुंब्रा गावाजवळ संतप्त नागरिकांचा रास्ता रोको। सोलर कंपनीमध्ये काम करताना शॉक लागून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू। मयताच्या कुटुंबाला मदत देण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर। नाशिकमधल्या पांडवलेणी इथल्या डोंगरावरती अडकलेल्या 2 पर्यटकांची सुटका झाली आहे। ट्रेकिंगला गेले होते वालझडे पितापुत्र। पांडवलेणी डोंगरावरती ते अडकून पडले होते। 1 तासाच्या अथक प्रयत्नांच्या नंतर अग्निशमन दलानं दोघांची सुटका केली आहे। केरळच्या तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी। सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।